नाही विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा जो भाग आहे तर याच्याबद्दल माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, इंटरजेक्शन, कन्व्हेन्शन यासारखे जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे तर त्याबद्दल माहिती पाहिली होती. त्यानंतर आज नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो आहे एलिमेंट्स ऑफ द सेंटेन्स. आता ही थोडीशी मोठी डिव्हिजन आहे पार्ट्स ऑफ स्पीच पेक्षा. आणि एलिमेंट्स ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्याचे घटक. मला ऍक्च्युअली 5 घटक पडतात, आपण एक 6वा एक वेगळ्या प्रकारे यामध्ये मांडलेला आहे. तर वाक्यातील शब्द किंवा शब्दसमूह विविध कार्य पार पाडतात. त्यांच्या या कार्यावरून वाक्याचे 6 घटकांमध्ये विभाजन केले जाते. आता याच्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये प्रत्येक शब्द पाहिला होता. याच्यामध्ये शब्द किंवा शब्दसमूह असू शकतो आणि हे शब्द किंवा शब्दसमूह वाक्यांमध्ये वेगवेगळं त्याचं कार्य असतं आणि या कार्यावरून त्या शब्दाच्या आणि शब्दसमूहाच्या कार्यावरून या 6 एलिमेंट्स ऑफ सेंटेन्सची आपण रचना केली आहे. या विभाजनाला एलिमेंट्स ऑफ अ सेंटेन्स असे म्हणतात. आणि हे जे 6 घटक आहेत तर हे कोणते आहेत, ते कशा प्रकारे वापरले जातात, त्यांचे कोणते प्रकार आहे, तर याबद्दल माहिती आपल्याला आता या फ्रेडमध्ये बघायची आहे. बघा, सुरुवातीला आहे 6 घटकांमध्ये पहिला आहे सब्जेक्ट. त्याला एसयूबी असा शॉर्ट फॉर्म किंवा कॅपिटल असेल तरी चालतं. तर वाक्यामध्ये ज्या नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगावयाची असते त्या सब्जेक्ट असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे कोणतंही वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये आपण एखादं नाम किंवा सर्वनाम याच्याबद्दल माहिती सांगतो. मग ज्या नामा किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगतो त्याला म्हणतात सब्जेक्ट. जर आपण क्रियापदास व्हॉट किंवा हू ने प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्ता मिळतो. थोडक्यात व्हॉट हे वस्तूंसाठी आणि हू हे व्यक्तींसाठी असते. तर या 2 प्रश्नांद्वारे म्हणजे याद्वारे आपण जर क्रियापदाला प्रश्न विचारला व्हॉटचा किंवा हूचा तर आपल्याला कर्ता मिळतो. आणि कर्त्याची एक खासियत अशी आहे की तो वाक्याच्या सुरुवातीसच येतो मॅक्झिमम. परंतु जर उद्गारवाचक वाक्य हिअर किंवा देअरने सुरू होत असेल, ठीक आहे, उद्गारवाचक वाक्य हिअर किंवा देअरने सुरू होत असेल तर तो क्रियापदानंतरच येतो. थोडक्यात हे वाक्य काय सांगते आहे तर सब्जेक्टची वाक्यातील पोझिशन कोणती असते, वाक्यातील त्याचं स्थान कोणतं असते. तर मोस्ट प्रोबॅबली तो वाक्याच्या सुरुवातीसच येतो. आणि उद्गारवाचक वाक्य पर्टिक्युलरली हिअर किंवा देअरचं असेल. ऍक्च्युअली उद्गारवाचक वाक्य व्हॉट किंवा हाऊ न सुरू होते, मात्र जेव्हा ते हिअर किंवा देअर न सुरू होत असेल तर तशा वेळेस हा जो कर्ता आहे तर हा नेहमी करता क्रियापदानंतर येतो. अशा स्थितीमध्ये ती घटना आपल्या डोळ्यासमोर घडताना आपण पाहत असतो आणि ती घटना पाहत असतानाच आपण हे वाक्य म्हटलं जाते. सब्जेक्ट हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे, तर कर्ता हा नेहमी करता प्रथमा विभक्तीमध्ये असतो, म्हणजे सब्जेक्टिव्ह केस त्याला असं म्हणतो आपण. आता या सब्जेक्टच्या कन्सेप्ट वरून आपल्याला थोडक्यात लक्षात घ्या की 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत. एक म्हणजे सब्जेक्ट हा नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगली जाते. त्यामध्ये आपल्याला व्हॉट किंवा हू ने सब्जेक्ट मिळतो. त्यानंतर तो वाक्याच्या सुरुवातीस येतो. फक्त अपवादात्मक स्थिती कोणती आहे, हिअर किंवा देअरचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गाराचं वाक्य असेल तर तो क्रियापदानंतर येतो. आणि सब्जेक्ट जो आहे हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. जसं आता इथं खाली काही वाक्य दिलेले आहे. द ट्रीज ग्रो, याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, द ट्रीज. ठीक आहे, ग्रो हे वर्ब आहे. द बेल रिंग्स, याच्यामध्ये रिंग्स हे वर्ब आहे, द बेल हा कर्ता झाला. थोडक्यात जर आपण क्रियापद पहिले शोधलं तर क्रियापदाच्या डावीकडे तुम्हाला काय पाहायला मिळते तर सब्जेक्ट पाहायला मिळतो. द बॉय लॉव्स, या वाक्यामध्ये द बॉय हा सब्जेक्ट झाला. आता जे उद्गारवाचक वाक्य आपण हिअर किंवा देअरचे पाहिले होते त्याबद्दल आहे चौथं वाक्य, हिअर कम्स द बस.
या वाक्यामध्ये कर्ता कुठे आहे मग आता, तर तो क्रियापदाच्या नंतर. क्रियापदाच्या नंतर काय आहे, तर हे आहे उद्गारवाच्या वाक्य. आणि या उद्गारवाच्या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, हिअरनं झालेली आहे. म्हणून याच्यामध्ये कर्ता कोणता झाला, द बस. कम्स हे झालं वर्ब. किंवा हे पाचवं वाक्य बघा, देअर गोज शी. इथं देअरचं हे उद्गारवाचं वाक्य आहे, हे उद्गारवाचं चिन्ह तुम्हाला दिसेल. आणि हे झालं क्रियापद गोज, त्यामुळे कर्ता झाला शी. शी हे सर्वनाम आहे. ठीक आहे. तर असा हा सब्जेक्टचा कन्सेप्ट. आता आपण हे एलिमेंट्स ऑफ द सेंटेन्स आहे हे का पाहतो आहे, तर वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करायला असाल किंवा कोणत्याही प्रक्रिया जेव्हा आपण वाक्यावर करतो, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे करतो, तेव्हा त्याची जर डिव्हिजन आपण योग्य प्रकारे पाडली तर आपलं जे काही ग्रामर आहे तर ते अचूकपणे आपण मांडू शकतो, लिहू शकतो, समजू शकतो. त्यामुळे एलिमेंट्स ऑफ द सेंटेन्स हा एक महत्वाचा पार्ट आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. अशा प्रकारे हा सब्जेक्टचा कन्सेप्ट इथं आपण संपवू. त्यानंतर पुढचं जे एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स आहे तर ते आहे व्हर्ब. वाक्याचा आत्मा जो असतो तो असतो व्हर्ब. जो शब्द एखादी क्रिया, स्थिती व अस्तित्व तसेच काळ दर्शवतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण व्हर्ब. आता या डेफिनेशन मध्ये लक्षात घ्या की व्हर्ब हा महत्वाच्या काही गोष्टी दाखवतो. एक म्हणजे क्रिया, काही वेळेस स्थिती, काही वेळेस अस्तित्व, आणि त्याचबरोबर तो काय दाखवतो, काळ दर्शवतो. त्याला म्हणायचं व्हर्ब. ठीक आहे. क्रियापदामध्ये कमीत कमी एक व जास्तीत जास्त 4 शब्दांचा समावेश असू शकतो. थोडक्यात क्रियापद हा जो घटक आहे तर याच्यामध्ये मिनिमम एक वर्ड असतो, मॅक्झिमम 4 वर्ड असू शकतात. ठीक आहे, 4 किंवा 4 वर्ड्स असू शकतात. जसं वाक्य आहे द काऊ इट्स, याच्यामध्ये लक्षात ठेवा हे झाला सब्जेक्ट, इट झालं व्हर्ब. या व्हर्ब मध्ये फक्त एकच शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे द काऊ माइट हॅव बीन इटिंग. आता यामध्ये हा झाला सब्जेक्ट आणि माइट हॅव बीन इटिंग हे झालं पूर्ण व्हर्ब. आता या व्हर्ब मध्ये किती शब्द आलेले आहेत, 1 2 3 4, तर मॅक्झिमम 4 शब्द त्यामध्ये येऊ शकतात. तर व्हर्ब हा जो आहे हा एखादी क्रिया, स्थिती, अस्तित्व आणि त्याचबरोबर काळ दाखवतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण व्हर्ब. आणि वाक्यामध्ये जेव्हा व्हर्ब येते तर व्हर्ब मध्ये कमीत कमी एक शब्द आणि मॅक्झिमम 4 शब्द असू शकतात. पुढचा जो एलिमेंट ऑफ सेंटेन्स आहे ते आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मराठीमध्ये कर्म. कर्त्याने केलेली कृती कोणावर होईल, एखाद्या व्यक्तीवर होईल किंवा एखाद्या वस्तूवर होईल. ठीक आहे, म्हणून कर्त्याने केलेली कृती ज्या व्यक्ती किंवा वस्तूवर होते तिला ऑब्जेक्ट असे म्हणतात. लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्ट व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल. ऑब्जेक्ट हे नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असते. जसं आपण कर्ता हा नेहमी करता प्रथमा विभक्तीमध्ये असं पाहिलं होतं, तसंच कर्म जे आहे, ऑब्जेक्ट जे आहे हे नेहमी करता द्वितीय विभक्तीमध्ये असते. आता इथं कर्त्याने केलेली कृती एकतर व्यक्तीवर होते एकतर वस्तूवर होते, आणि म्हणून याच्यावरून ऑब्जेक्टचे 2 प्रकार पडतात. तर या खाली आपण ऑब्जेक्टचे 2 प्रकार पाहणार आहोत. बघा, पहिला ऑब्जेक्टचा प्रकार आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे कॅपिटल DO. मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर जे ऑब्जेक्ट प्रत्यक्ष वस्तू दर्शविते. ठीक आहे, आपण या डेफिनेशन मध्ये पाहिलं आहे की कर्त्याने केलेली कृती व्यक्ती किंवा वस्तूवर होते. मग ती कृती जर वस्तूवर होत असेल तर त्यास डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे जे ऑब्जेक्ट प्रत्यक्ष वस्तू दर्शविते त्यास डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. आपण जर क्रियापदास वाटणे प्रश्न विचारला तर आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे प्रत्यक्ष वस्तू दर्शविते, आणि क्रियापदास जर आपण वाटणं प्रश्न विचारला तर आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. ठीक आहे.
त्यानंतर दुसरा प्रकार ऑब्जेक्ट मधला तो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म, त्याचा शॉर्ट फॉर्म कॅपिटल IO असा. जे ऑब्जेक्ट व्यक्तीचा निर्देश करते, ठीक आहे, म्हणजे जी क्रिया एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तीवर होते त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये जर व्यक्ती असेल तर ते झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. क्रियापदास टू हुम ने प्रश्न विचारल्यास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. जसं आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं असेल तर व्हॉटचा प्रश्न विचारायचा क्रियापदाला, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं असेल तर टू हुमचा प्रश्न विचारायचा क्रियापदास. ठीक आहे. तर हे ऑब्जेक्टचे दोन प्रकार आपल्याला पाहता येतील. डायरेक्ट ऑब्जेक्ट थोडक्यात लक्षात ठेवा प्रत्यक्ष वस्तू, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्यक्ती. आता वाक्यामध्ये हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दोनही येऊ शकतात किंवा एका वेळेस एकही येऊ शकते. मग याच्याबद्दल एक नोट आपण लक्षात ठेवायची आहे. सामान्यपणे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वीच वापरले जाते. म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं असेल तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वी वापरलं जाते. परंतु डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रथम वापरलं असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वी टू हे प्रेपोजिशन वापरावे. ठीक आहे. थोडक्यात लक्षात ठेवा की समजा हे वाक्य आहे आय हँडेड हर अ लेटर. या वाक्यामध्ये आय झाला सब्जेक्ट, हँडेड झालं वर्ब. मी जर प्रश्न विचारला व्हॉट डीड आय हँड हर तर उत्तर मिळेल अ लेटर. आणि आपण पाहलाय की व्हॉटच्या प्रश्नात आपल्याला काय मिळते, डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते, म्हणजे अ लेटर काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. जर आपण प्रश्न असा विचारला टू हुम डीड आय हँड अ लेटर तर यावेळेस उत्तर मिळेल हर. हर काय झालं व्यक्ती झालं. पुन्हा लक्षात ठेवा टू हुम डीड आय हँड अ लेटर तर याचं उत्तर मिळेल हर. हर झालं व्यक्ती आणि म्हणून ते झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इथं जर आपण क्रम पाहला तर सुरुवातीला हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, हे कोणत्या प्रकारचं आहे इनडायरेक्ट. आणि दुसरं ऑब्जेक्ट जे आहे अ लेटर हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता याचा जो क्रम आहे तर हा साधारणपणे कोणता असतो, पहिले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येते नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येते. मात्र जर आपण याच्यामध्ये अ लेटर हे ऑब्जेक्ट पहिले घेतलं तर इथं हे हर वापरताना या हरच्या पहिले आपल्याला टू हा शब्द वापरावा लागतो. ठीक आहे. इथं काय वापरावं लागेल तुम्हाला टू हर. आय हँडेड अ लेटर टू हर. तर अशा प्रकारे हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा जो काही क्रम आहे त्या बाबतीत आपण थोडं दक्ष राहायचं. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काही हे जे वाक्य आहे तर ते वाक्य समजून घ्यायचे आहे. पहिलं वाक्य आहे शी बर्न्ड हर क्लोथ्स. जर मी प्रश्न विचारला व्हॉट डीड शी बर्न तर उत्तर मिळेल व्हॉट डीड शी बर्न तर उत्तर मिळेल हर क्लोथ्स. आणि क्लोथ्स काय आहे हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि आपण प्रश्न कोणता विचारलेला आहे व्हॉटचा, त्यामुळे हर क्लोथ झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर द ड्रायव्हर स्टॉप द कार. प्रश्न विचारला आपण व्हॉट डीड द ड्रायव्हर स्टॉप तर उत्तर मिळेल द कार. व्हॉटचा प्रश्न आहे म्हणून कार झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर हे वाक्य आपण आताच पाहिलं होतं. चौथं वाक्य बघा दे ऑफर्ड द बेगर मनी. आता या वाक्यामध्ये ऑफर हे झालं वर्ब, दे झाला सब्जेक्ट आणि द बेगर आणि दुसरं आहे मनी. ठीक आहे. आता याच्यामध्ये द बेगर ही व्यक्ती आहे, मनी हा वस्तू आहे. मग जे व्यक्ती असते त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, जे वस्तू असते त्याला म्हणतो आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणून मग द बेगर झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, मनी झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर असा हा ऑब्जेक्टचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घेता येईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या की ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्त्याने केलेली कृती एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूवर होते, तर ज्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर कृती होते त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट.
ऑब्जेक्ट हे नेहमी करता द्वितीय विभक्तीमध्ये असते. ऑब्जेक्टचे दोन प्रकार पडतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे प्रत्यक्ष वस्तू दाखवते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्तीचा निर्देश करते. क्रियापदास व्हॉटनं प्रश्न विचारला तर आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते आणि क्रियापदास टू हुमने प्रश्न विचारला तर आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. नंतर त्यांचा जो क्रम आहे वाक्यामध्ये, तर सुरुवातीला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येते, त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येते. जर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट पहिले घेतलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पूर्वी आपण टू हे प्रेपोजिशन वापरायचं असते. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट. COMPLEMENT. कॉम्प्लिमेंटचा शॉर्ट फॉर्म कॅपिटल C. कॉम्प्लिमेंटला मराठीत पूरक असं म्हणतात. एखाद्या अपूर्ण क्रियापदाचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कॉम्प्लिमेंट होय. थोडक्यात जे काही अपूर्ण क्रियापद आहेत, अपूर्ण क्रियापद म्हणजे वर्क ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शन. ठीक आहे. अपूर्ण क्रियापद म्हणजे काय तर वर्क ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शन. म्हणजे हे जे क्रियापद आहे तर या क्रियापदांसमोर एखादा शब्द वापरल्याशिवाय त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही, त्यांना म्हणतो आपण वर्क ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शन. वाक्यामध्ये टू बी ची रूपे, टू बी ची रूप आहेत एम, इज, आर, वॉज, वेअर. ठीक आहे. सीम, फील, बिकम, लुक, appear, ग्रो हे सर्व वर्क ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शन आहे. ही लिस्ट आपण लक्षात ठेवायची. टू बी ची रूप मुख्य क्रियापदाचं काम करतील किंवा सिम, फील, बिकम, लुक, appear, ग्रो इत्यादी हे जर मुख्य क्रियापदाचं काम करत असतील तर याच्यापुढे कॉम्प्लिमेंट वापरलं जातं. ठीक आहे. एसेट्रा मुख्य क्रियापदाचे कार्य करत असतील तर त्यांच्या समोर कॉम्प्लिमेंट वापरले जाते. म्हणजे ही जर लिस्ट आलेली असेल क्रियापदांमध्ये तर याच्या पुढे नेहमी करता कॉम्प्लिमेंट येते. नाम, सर्वनाम, विशेषण, धातू साधिते इत्यादी कॉम्प्लिमेंटचे कार्य करतात. जसं या सिम, फीलच्या नंतर नाऊन येऊ शकेल किंवा काही वेळेस सर्वनाम येऊ शकेल किंवा विशेषण येऊ शकेल. ऍडजेक्टिव्ह धातू साधिते त्याला म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल. तर ते धातू साधिते सुद्धा येऊ शकतात, तेव्हा ते कॉम्प्लिमेंटचे कार्य करतात. ठीक आहे. आता जसं आपण ऑब्जेक्टचे दोन प्रकार पाहिले तसे कॉम्प्लिमेंटचे सुद्धा दोन प्रकार आहेत. आता हे कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार कशावरून पडतात तर एक तर कॉम्प्लिमेंट कर्त्याबद्दल माहिती सांगेल, एक तर ते ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगेल. त्याच्यावरून हे कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार आहेत. त्यामधला पहिला प्रकार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा कॅपिटल C स्मॉल S. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जे कॉम्प्लिमेंट कर्त्याविषयी माहिती सांगते त्यास सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. लक्षात ठेवा त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट बद्दल माहिती सांगेल. तसंच ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CO. तर जे कॉम्प्लिमेंट कर्माविषयी म्हणजे ऑब्जेक्ट विषयी माहिती सांगते त्यास ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. आता हे वाक्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व लक्षात येईल. बघा, मदर सीम्स टायर्ड. यामध्ये वर्क ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शन कोणतं आहे? सीम्स. म्हणजे हे झालं तुमचं वर्क. वर्कच्या डावीकडे नेहमी करता असतो सब्जेक्ट, मदर झाला सब्जेक्ट. आणि टायर्ड हा जो शब्द आहे तर हे क्रियापदाचं कितवं रूप आहे? तिसरं रूप. त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणजे त्याला आपण धातू साधित असं म्हणतो. मग आता हा टायर्ड शब्द कोणाबद्दल माहिती सांगतो? मदर बद्दल की सीम्स बद्दल? तर थकलेली कोण आहे? आई. आणि हे झालं नाउन. ठीक आहे. मग या मदर बद्दल माहिती सांगणारा शब्द हे काय झालं? विशेषण. ठीक आहे. म्हणजे हे क्रियापदाचं तिसरं रूप कोणाचं काम करते आहे? विशेषणाचं काम करते आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, द पॅरेंट्स नेम द गर्ल राधा. या वाक्यामध्ये द पॅरेंट झाला सब्जेक्ट, नेम झालं वर्ब. मग आता हे जे नाव देण्याची क्रिया आहे तर या पॅरेंट्स कडून कोणावर झालेली आहे? द गर्लवर. ठीक आहे. मग इथं द गर्ल हे झालं ऑब्जेक्ट. मग राहिला शब्द कोणता? राधा. आता हा राधा शब्द कोणाबद्दल माहिती सांगतो आहे? तर या गर्ल बद्दल माहिती सांगतो. ठीक आहे. म्हणून ते झालं विशेषण इथं. तर हे कॉम्प्लिमेंट थोडक्यात कोणाबद्दल माहिती सांगते आहे? या ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगते आहे.
या ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगते आहे. म्हणून राधा कोणत्या प्रकारचं कॉम्प्लिमेंट झालं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. टायर्ड हे कोणत्या प्रकारचं कॉम्प्लिमेंट झालं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. नेक्स्ट, वी फाउंड हिम स्लीपिंग. वी सब्जेक्ट, फाउंड वर्ब, हिम ऑब्जेक्ट. मग हा स्लीपिंग शब्द कोणासाठी वापरलेला आहे? वी साठी की हिम साठी? तर तो वापरलेला आहे हिम साठी. हिम काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे हे कॉम्प्लिमेंट कोणत्या प्रकारचं होईल? तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता इथं पुन्हा लक्षात ठेवा की कॉम्प्लिमेंट हा जो एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स आहे तर तो मॅक्सिमम वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रिडिक्शन नंतर वापरला जातो. वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रिडिक्शन जे आहे तर टू बी ची रूप सिंग, फील, बिकम, अपियर, ग्रो हे मुख्य क्रियापदाचं काम करत असेल तर ते वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रिडिक्शन असतात. आणि कॉम्प्लिमेंट जे आहे तर हे एकतर नाम असू शकते, सर्वनाम असू शकते, विशेषण असू शकते किंवा धातू साधित असू शकते. कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतील, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तर त्याविषयी माहिती, कर्माविषयी माहिती सांगणार आहे कॉम्प्लिमेंट. त्यानंतर लास्ट बट वन जो पार्ट आहे तर तो आहे ऍडव्हर्बियल. आता ऍडव्हर्बियल जे आहे तर एक महत्वाची भूमिका आपल्या वाक्यामध्ये पार पाडत असतात. विशेषतः एखादं छोटस वाक्य जर आपल्याला लांबलचक करायचं असेल तर ऍडव्हर्बियलचा वापर केला जातो. वाक्यातील जे घटक एखादे क्रियापद, विशेषण किंवा दुसरं एखादं क्रियाविशेषण यांच्या अर्थाविषयी अधिक माहिती सांगतात त्यांना ऍडव्हर्बियल असे म्हणतात. आता लक्षात ठेवा की ऍडव्हर्बियल हे कोणाबद्दल माहिती सांगते. जसं आपण ऍडव्हर्बची डेफिनेशन पाहिली होती तशीच ऍडव्हर्बियलची डेफिनेशन आहे. मग हे माहिती सांगते क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दल. आता ऍडव्हर्बियल बद्दल महत्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऍडव्हर्बियलची सुरुवात सामान्यपणे प्रेपोजिशनने होते. जसं प्रेपोजिशन आहे ऑन, ऍट, इन अशा प्रकारचे. ठीक आहे. जर वाक्यात चारही प्रकारची ऍडव्हर्बियल आली असतील, ऍडव्हर्बियलचे 4 प्रकार आहेत आणि जर ते चारही असतील, ठीक आहे, वाक्यामध्ये चारही ऍडव्हर्बियल असतील तर त्यांचा क्रम जो आहे तर हा मॅनर, प्लेस, टाइम आणि रिझन असा असतो. म्हणजे वाक्यामध्ये 4 प्रकारचे ऍडव्हर्बियल आले असतील. ऍडव्हर्बियलचे 4 प्रकार कोणते? ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, ऍडव्हर्बियल ऑफ प्लेस, ऍडव्हर्बियल ऑफ टाइम, ऍडव्हर्बियल ऑफ रिझन. तर यांचा क्रम जो आहे तर हा मॅनर, प्लेस, टाइम, रिझन, MPTR असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एक्झाम्पल, लता सॅंग व्हेरी स्वीटली ऑन द ग्राउंड इन द इव्हिनिंग फॉर द ऑर्फन्स. आता याच्यामध्ये मुख्य वाक्य कोणतं आहे? फक्त लता सॅंग. याच्या पुढे आपण व्हेरी पासून तर ऑर्फन पर्यंत जे लिहिलेलं आहे तर ते ऑप्शनल घटक आहे. म्हणजे वाक्य लांब करण्यासाठी आपण ते मांडलेले आहे. आता समजा आपण जर प्रश्न विचारला हाऊ डीड लता सिंग तर उत्तर मिळेल व्हेरी स्वीटली. ठीक आहे, हे झालं मॅनर. वेअर डीड लता सिंग व्हेरी स्वीटली तर उत्तर मिळेल तुम्हाला ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड झालं प्लेस. When did Lata sing very sweetly on the ground? When did Lata sing very sweetly on the ground? तर उत्तर मिळेल in the evening. हे काय दाखवते? टाइम. आणि शेवटी why did Lata sing very sweetly on the ground in the evening? तर उत्तर मिळेल for orphans. आणि व्हायच्या प्रश्न आपल्याला काय भेटते? रिझन भेटते. तर ऍडव्हर्बियलचे असे हे 4 प्रकार पडतात, मॅनर, प्लेस, टाइम, रिझन. आणि त्यांचा क्रम सुद्धा वाक्यामध्ये जर 4ही आले असतील तर मॅनर, प्लेस, टाइम, रिझन असाच ठेवायचा. आणि हे एक महत्वाचं एलिमेंट ऑफ सेंटेन्स आपल्याला पाहायला मिळते जेव्हा आपण एखादा एसे वगैरे लिहितो किंवा एखादं छोटस लिखाण काम आपल्याला लिहायचं असते, उतारा वगैरे लिहायचा असतो, तेव्हा वाक्याला भारदस्तपणा आणण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी एकाच वाक्यात आणण्यासाठी आपण ऍडव्हर्बियलचा वापर करू शकतो. आता मी तुम्हाला सांगलाय की महत्वाचे 5 एलिमेंट्स आहेत, मात्र 6वा जो एलिमेंट आहे तर तो आपण इथं ऍड केलेला आहे. तर तो आहे ऍट्रिब्यूट किंवा एनलार्जमेंट. त्याला शॉर्ट फॉर्म आहे ATTRI. जो शब्द किंवा शब्द समूह विशेषणाचे कार्य करतो. जसं ऍडव्हर्बियल हे क्रिया विशेषणाचं काम करतात तसंच ऍट्रिब्यूट किंवा एनलार्जमेंट हे विशेषणाचं कार्य करतात. त्यास ऍट्रिब्यूट किंवा एनलार्जमेंट असं म्हणतात. जसं माय बुक इज ऑन द
टेबल. या वाक्यामध्ये बुक बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणून हे जे भाग आहे इज ऑन द टेबल हे झालं तुमचं एनलार्जमेंट. इथं बर्ड्स ऑफ द सेम बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लोक टुगेदर, याच्यामध्ये हे फ्लोक वर्ब आहे. फ्लोक काय झालं? वर्ब. मग या बर्ड्स बद्दल माहिती सांगणारी फ्रेज कोणती आहे? ऑफ द सेम फेदर, म्हणजे सारख्याच प्रकारचे पंख असलेले जे पक्षी आहेत तर ते सोबत उडतात. ठीक आहे. मग आता ऑफ द सेम फेदर हे झालं ऍट्रिब्यूट किंवा एनलार्जमेंट. द गर्ल स्टूड ऍट द गेट. वेअर डिड द गर्ल स्टँड? ऍट द गेट. ठीक आहे. तर इथं सुद्धा तुम्हाला या गर्ल बद्दल हे एनलार्जमेंट पाहायला मिळते, स्टूड ऍट द गेट. नंतर फुलिश पर्सन कॅन बिलीव्ह एव्हरीथिंग, या पर्सन बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे फुलिश, हे झालं ऍट्रिब्यूट. बार्किंग डॉग सेल्डम बाईट, याच्यामध्ये सेल्डम हे ऍडव्हर्ब आहे, बाईट हे वर्ब आहे, आणि बार्किंग डॉग जे आहे हा झाला तुमचा सब्जेक्ट. मग डॉग्स बद्दल ऍट्रिब्यूट आहे बार्किंग. तर अशा प्रकारे हे 6 एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या आणि एलिमेंट्स ऑफ सेंटेन्सच्या ह्या ज्या व्याख्या आहेत त्या वरच्या 8 आणि या 6 14, तर ह्या जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला कोणतंही इंग्रजीमधलं वाक्य जे आहे तर ते यामध्ये डिवाइड करता येईल. बघा आता इथं आपण एक थोडीशी एक्सरसाइज तुम्हाला दिलेली आहे. क्लासिफाय द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू एलिमेंट्स ऑफ अ सेंटेन्स. तसं आय वाक्य आहे पहिलं, आय कन्सिडर माधवी अ ब्युटी. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर आय खाली अंडरलाईन करायची. ठीक आहे. कन्सिडर खाली अंडरलाईन करायची, माधवी खाली अंडरलाईन करायची, नंतर अ ब्युटी खाली अंडरलाईन करायची. मग याच्यामध्ये आपण एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स पाहतो आहे. आय झाला सब्जेक्ट, आय झाला सब्जेक्ट. नंतर कन्सिडर्ड झालं वर्ब, कन्सिडर्ड झालं वर्ब. माधवी झालं ऑब्जेक्ट. आणि अ ब्युटी हा जो शब्द आहे तर हा कोणाबद्दल माहिती सांगतो आहे? ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगतो आहे. मग ते झालं कॉम्प्लिमेंट. आणि ते कोणत्या प्रकारचं कॉम्प्लिमेंट आहे? द ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. म्हणून हे झालं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तर तुम्हाला ह्या ज्या एलिमेंट्स ऑफ सेंटेन्सेस आहे तर हे अशा प्रकारे या प्रत्येक वाक्यामध्ये डिव्हिजन करून पाहायचं आहे. आणि मग जेव्हा केव्हा तुम्ही एखादं पुस्तक किंवा एखादं काही वाचन करत असाल तर त्या वाचनामध्ये जर तुम्ही वाक्याच्या अशा प्रकारच्या डिव्हिजन्स पाळल्या तर तुमचा हा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होईल आणि तुम्हाला याच्यामध्ये परफेक्शन आणता येईल. तर यापुढे नेहमी करता जेव्हा केव्हा इंग्रजीमध्ये एखादं असं वाक्य भेटलं तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर अशा डिव्हिजन पाळायला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर इथं हा आपला पॉइंट संपतो. इथं आपण आज थांबतो.